आपल्याला वैयक्तिक तो डॉक्टर हाव ना. कसरी का लागत पाटील तू जर देते ना पैसे मी नाही देईल माझे पैसे आत्या. मग हे ना हे पैसे सगळेच नसते. पैसे. आता बाबा आहे ना मामा पैसे ठेवायला पाहिजे की नाही जरसे काही लावून सुका दुखायला नाही मामा असं कुठं चालतं का काही बी पोरगी तशी न बाप बी तसाच. तुम्ही आम्हाला खेड्यातले येडे म्हणा की तुम्ही काय म्हणा जे आहे ते खरं आहे. आणि झालं ते डॉक्टर माझ्या तोंडाकडे पाच डॉक्टरच्या तोंडाकडे मी पाच जाऊ उधार डॉक्टर ठेवा आणि ना, पैसे उधार. आपण काय विचार करू राहिली आजी काही नाही पैसे काय? चित लागते की नाही तुझ्या थोड्या गेला विचार नाही नाही बाई, काही गमत नाही हो माया काय गावाला गेला मोठा घरी गावाले नेले खरं हे करता घरी काम कर मग काय करा माणसाचं किर करू लागलं मला. हा बाई. गरीबी असले की तुमचे भांडणं चालू असता बाय ते बरं आहे शांतता राहायला काय शांत चालू सांग तुला तुला जसं तरी अक्कल आहे का तुला लक्षित तरी की आपण पप्पा 4-5 दिवसाकडे चालले तेवढे पैसे देणार पडतात पप्पा कशी. आता बाई पैसे मा बापाने मागले की बोलते ना पडता आणि मग आपल्याला घरात खर्च आले. आता जर डॉक्टर पैसे डॉक्टर उधार राहिला आता औषध गोळ्या कशाला आणू मी आले की कॉल उचनी मागून तुला काहून पैसे ठेवले नाही त्यापाशी मला सांग तू मी म्हणलं हाय त्या कशी मग आपल्या कसं तूच सांगावं राहत्या हम्म. डॉक्टर राहिला उधार ते गावात होऊन जमतं बरं आहे आपलं. आता औषध गोळ्या असेल आता मागणं कोणाचं द्यावं नसते तर कोण देते कोण उचते पैसे तर तुम्ही सांगा मला तिला समजत नाही का मग त्या माणसाच बरं सोडलं माणसाचं लागत होत नाही मला एवढं डोकं खाल्लं आलं माणसानं हत्तीच्या पार. तो बी तसाच आहे माय त्याला समजा काय जातात ना मग आता लेकरवाळी बाई आहे घरी मग? लेकर काय दुःख हे सुख हे पैसे पाहिजे ना जवळ. हा अरे वा. संध्याकाळी धुता काय काय असं कुठं चालतं का काही बी पोरगी तशी न बाप बी तसाच. पण त्याला समजायला पाहिजे ना मग आता लागत नाही का बरं पैसे मग? दुःख सुख का सांगून येतं का बरं घेऊन गेला मग होते ते होते ते सगळे बरं या पोरला दिमाग पाहिजे 1000 रुपये आपल्या पिष्टावर म्हणून हो बाई देऊन दिले आपण सगळे हो आज 2 दिवस येत नाही माणसं अजून नंतर 2 दिवस बॉम्बा बॉम्ब जायचं मग आता मग बापाला तिकडे पैसे लागतील नाही का बरं तू सांगू राहिली तशी तर जाय तिकडं पण थोडेफार मग पण घरी मामा ठेवायला तिकडे लागत सोबत होते होता ना. ना मामा सोबत होता ना. ते थोडेफार घरी ठेवायला लागत होते ना काही नाही मग काही आता तुम्ही सगळेजण मतच सांग की आता फोन पे आमच्यापेक्षा आम्ही तसं नाही आम्ही राहतो खेड्या गावात तर आम्हाला फोन पे माहित नाहीये कसं करता म्हणून काहीच माहित नाही आम्हाला जे काही ते आमची कॅश आहे आणि आम्हाला जर कधी काम पडलंच आता आमची डायरेक्ट बँकेत समजा पैसे असते ते आम्ही काढू आणतो खर्च फायनली पण ते आम्हाला माहितीच नाही ते फोन पे काय असतं काय माहित असतं का ते आपल्याला नाही बाई माहित नाही आपल्याला. आणि आम्हाला की खूप घाबरतो आम्ही त्या गोष्टीला कारण की कुठं पैसे जातील हे होतील म्हणून काहीच समजत नाही आम्हाला ते आमचं हे जे असतं ते लक्ष्मी आम्ही हातात असते आम्हाला माहित नाही म्हणूनच आता तुम्ही आम्हाला खेड्यातले येडे म्हणा की तुम्ही काय म्हणा जे आहे ते खरं आहे की बरं हम्म. आपल्या भरोसाच नाही कशावरती हम्म. अशी गोष्ट आहे. गमते मग तुला आता काय गमते माय डोक्याला ताण झाला ते डॉक्टर माझ्या तोंडाकडे पाच डॉक्टरच्या तोंडाकडे मी पाच जाऊ उधार ठेवा ना, पैसे उधार. आपण नसतो काय करा तुला देतो तो पाच आला गावामध्ये. तू जा मग मी जा डॉक्टर ठेवते ना उधार हा? पप्पा आले की देऊन देतो हम्म. मग तो डॉक्टर माझ्या तोंडाकडे पाच मी डॉक्टरच्या तोंडाकडे पाच हजार पैसे मागायला म्हणतो ते मला वाटलं की आणि बाई काढू माझी तर कुठं असं काढू हो, आता नाही तर काय? सांगितलं मग त्याला आपल्याला वैयक्तिक तो डॉक्टर हाव ना. कसरी का लागत पाटील तू जर देते ना पैसे मी नाही देईल माझे पैसे आत्या. मग हे ना हे पैसे सगळेच नसते. पैसे. आता बाबा आहे ना मामा पैसे ठेवायला पाहिजे की नाही जरसे काही लावून सुका दुखायला नाही मापाशी देऊन दिले सगळे नाही ते गेले तर तसं काही म्हणणं नाही देवाच्या नाक आपण नाही म्हणत नाही पण मी ह्या पूर्ण गलती केली ना बाबांनी पैसे माझे सगळंच काढून दिले आणि विचार घरचे किती कामं पाहिजे राहिले काय पाहिजे तर. अरे ते मी नाही एकाच ठिकाणी ठेवले पप्पाला दिसले मग मागेल जात द्या म्हणे मी देऊन दिले राहिले हा, आता. देऊन दिले म्हणती माय हात जोडले माय तर पुढे मी ना की 4-5 दिवस आता घरचे कामं पडले मग आता एकटा माणूस काय काय करी आता तुम्ही सांगा मला ते जाण्याला जाणं आहे आता त्या पोराला चांगलं लागत नाही पप्पा इथे आता मी नाही काय जाणार. करू तर त्याला चांगलं लागत बरं बाई तरी गेला जास्त कमी झालं तर मी काय करू मी काय जात नाही बाई बरीच राय. तुम्ही सांगा मला त्याला चांगलं लागत नाही मग काय करू कोणाला रे त्याला बरोबर गावात जाणं असलं की चांगलं लागतच नाही जाणे नाही का मला जाणलेले हाव हाव मी काय जात नाही बाई हा जे आज खोकला सर्दी रात्री ताप बी येऊन गेला हो काय जाऊ दे मग. जाऊ नको जास्त कमी झालं का मागच्या उगाच वर्षी तोटे गेली मी तर हो. घरची करणं पडलं हो. मी आणि अजून काय झालं गेलं की बाबा तेव्हा बाजू शिरा आरतीच होई तूच गेली म्हणे मग तू जाऊ नको ना मग राहू दे ना त्याचं करा भलं ते म्हणतो मयच खरं अशी गोष्ट आहे उधार पाधार कर कोणाला महा वयापुरते हा ना. आल्या देऊन देतो पाहते आता ते. त्यांना आणले खर्च केले तर मग पाहिजेच पडते ना गं. बँकेमधून आणलं आहे का कसे हाय का तर बँकेत पैसे लिहून चालली मला सांगायला तू काय बँकेतून कसं काढून काय सुरू आहे आता हे मग बँकेतून काढून हाय का कोणी आता संध्याकाळी टायमाला बँकेत काही कालदी गंजो काहीच नाही आणि हा, मला की तुमच्या सगळ्यांचा एक प्रश्न विचारणं आहे की तुमच्या इकडे लाडक्या बहिणीचे पैसे पडले का आमच्याकडे पडलेच नाही त्याच्यानं
राणी काय खाय राणीचं राणी आणते कुठली गोष्ट काही खावं जाते गलीमध्ये ऐकायला बायाच्या गोष्टी आणि त्या आपल्या कशी हा, ते आपल्यापाशी सांगते तेल पाणी लावून चांगलं आहे की नाही. तर असं काय झालेलं आहे माणसं जायला दर्शन करण्यासाठी मी आता तुम्ही सगळं तुम्हीच पाठवलं मान्य का तुम्ही पाठवलं पण या सालोनी सगळा घोळ केला आमच्या काय करा हिने सगळे पैसे बापाला त्याने बापान सगळे सही घेऊन गेले मला विचारलं सुद्धा नाही की तुला पाहिजे खर्चा पाहायला काही कारण की दुःख सुख काही सांगून येत नाही त्याला लगेच दाखवणं पडलं आता ह्या डॉक्टरचा फरक पडतो की नाही पडत काय सांगा नाही तर मग काय सांगा जमलं काही सगळीकडे चालू आहे व मम्मी सगळीकडे चालू आहे. वातावरण तसं त्यात आहे. खाईन त्याची सुरू मग आता सगळं चक्कर पाडला रुदून खरी गोष्ट आहे तुमचं म्हणणं खरं आहे कारण काहून की जेव्हा आम्ही जालना जायचा विषय करतो तेव्हा तो बिमार पडतो म्हणजे पडतोच हे मेन गोष्ट आहे. त्याला मामाचं घर लागूच नाहीये नाही आणि आमची राणी मॅडमचं बघा कसं तोंड सोल चालू आहे मी जेवढ्या शेंगा शिल्ल्या तेवढ्या शेंगाच्या हातात आहे अजून शिल्लक तेवढ्या शेंगा तिनं खाल्ल्या. पहिल्यापासून कसं आहे त्याचं. तरी गेला की बिमार पडला तरी गेला की पडला जातो घातला की पडला बिमार. आता नुसतं ते आता हेच म्हणलं तर झालं चालते आता काय करा हो बाई. त्याच्या बापाला सांगू नको आता. त्याच्या बापाला सांगितलं मी ना हा? मग फोन लावला मी ना मला तुम्ही सारे पैसे घेऊन दिले आता मी काय करू म्हणलं पोराला डॉक्टर दाखवलं का म्हणे की डॉक्टरला सांग की नंतर पैसे मला मेडिकल कशा आणून मेडिकल आपल्या ओळखीचं आहे नाही नाही लोक राहत नाही का लोक राहता का रोज जास्त जायला लागतं आपल्या घरगुती समोर येणं करतो मेडिकल वाले याद राहते बाई मागच्या वर्षीच फक्त 10 रुपये राहिले तर मग पप्पा म्हणे 10 रुपये. गाडीला मस्त बॅकग्राऊंड पण आहे. तर नमस्कार मित्रांनो आपण चाललोय काटोश्याम बाबाच्या दर्शनाला. तर पहा तुम्ही आता इकडे नुसतं काय म्हणतात ते मोहरी पेरलेली आहे. सरसो सरसो आता इकडे भाषेत सरसो आपल्या भाषेत सरसो म्हणतात इकडे आपल्या भाषेमध्ये आपण मोहरी म्हणतो. हा तसं इकडे बापरे बाप पिवळं सोनं म्हटलं जाते त्याले. सरसो वेगवेगळे. मोहरी आणि सरसो वेगळी. हा काय रे कसं काय आता हे वेगळंच काहीतरी हा हे वेगळंच काहीतरी आहे की नाही मोहरी आणि सरसो वेगळे हा कसं काय इजू कसं काय एक्सप्लेनेशन हा आपल्याकडे मोहरी म्हणता इकडे सरसो म्हणता. सरसो मी पाहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं मी. नाही अरे बाबा इकडे आणा कॅमेरा तुम्ही इकडे. इंग्लिश मध्ये सर्च हा मुलगा आहे ना हा मुलगा एक जगाच्या वेगळ्या पाठीवर आलेला सरसो म्हणते बघा त्याला. आता त्यांचं असं काय म्हणणं माहिती का म्हणणे अभ्यास केला त्यावेळेस वेगळं वेगळं दिसलं मला. ही जी भाऊ मला तुम्ही मोहरी. सांगा हिंदीमध्ये मोहरीला सरसो म्हणतात. हा. मी पाहिलं नाही सरसो ऐकलं होतं. सरसो का साग खाल्लेला आहे का तू सरसो का साग नाही सरसो तेल नाही खायला. त्या मोहरीच्या झाडाला जे पानं येतात आता मला जेवढं माहिती तेवढं सांगतो त्या पानापासून भाजी बनवतात त्याला म्हणजे सरसो का साग. ते पंजाबमध्ये सरसो का साग खाते आणि मक्के की रोटी म्हणजे मक्याची भाकर त्याच्यासोबत खाते आणि ते- त्याची तेल शेती बी बनतं ना? हा मोहरीचं तेल पण असतं सरसो का तेल त्यामध्येच ते भाजी करते आपल्याकडची बिहार साईडची लोक इकडे मोहरीचं तेल बी खात असतील. हा नाही बिहार साईडला जास्त खाता बिहार युपी मध्ये कसं इकडे सरसो ते- वेगळं वाटलं आणि हे मोहरी तेल वेगळं. मला वाटतं थोडस आंबट असतं. हा का ते आपण नाही खाल्लं कधी आणि ते लोक आहे का ते डोक्याला पण लावतात हा, सरसोचं तेल खाणे का त्याला जे खूप सारे फायदे पण असतात डोक्याला लावायचे त्याचा वास खूप येतो पण ते तेल चांगलं असतं बाबा. तर असं एकंदरीत विषय आहे आणि विजय भाऊ काय करतात प्रत्येक वेळेस आहे ना काही ना काही नवीन आम्हाला माहिती देतात. जसं की अजून एक सांगतो आता सध्या आम्ही कोट्यामध्ये आहे कोटा राजस्थान पण विजय भाऊचं असं म्हणणं आहे की बैल जिथं असतात गाय जिथं असतात त्याला कोटा म्हणतात हा. तर आपल्याकडे कोटाच म्हणतात. आपल्या इकडे त्याला गोठा म्हणतात. नाही आता दोन प्रकार एक आमच्या इकडे असं म्हणतात शुद्ध मराठीमध्ये गोठा म्हणतात. अरे तुम्ही काय जगाच्या पाठीवर वेगळे आहेत का आता भाषा थोडंसं वेगळी नाही काही- काही बिजू भाऊ. शब्द खूप चांगले आहेत काही वेगळे आहेत. एवढं नसतं हो तुम्ही काही म्हणसा नको नाही का ठीक आहे आहे तर आहे त्याला काही आणि माझं असं म्हणणं नाही की बरं मला तुम्ही सांगा मित्रांनो जे विजय भाऊचे गावचे असेल किंवा जवळपासचे असेल वराडी भाषेमध्ये खरंच गोठ्याला कोटा म्हणतात का ते सांगा मला. वीज भाऊकडे कमेंट करून सांगा. हा विजय भाऊच्या इकडच्या लोकांनी कमेंट्स करा सगळ्यांनी कारण की हे सांगा एक वेळेस आवर्जून. आवर्जून जी भाऊच्या व्हिडिओला बी जाऊन कमेंट करा. विजय भाऊच्या याच्यात कमेंट करा आणि विजय भाऊ लवकरच सांगणार आहे ते कुठे जॉब करतात म्हणून आहे की नाही विजय भाऊ सांगून देऊ सांगून देऊ ना थोडसा वेळ एक लागणार. स्पेशल थोडासा वेळ नाही मग आम्ही सांगून देऊ. एक स्पेशल कसं करणार आहे मला दाखी रे ते भाऊ. की काय थांब जॉब थांब. करता काही नाही हा आहे की नाही. इजू भाऊचं फक्त आता एकच राहिले सगळ्यांना लय दिवसापासून मला बी कमेंट येते हा. तुला तर आयच्यात बी येते आमच्या यात इजू बी भाऊ येतात. काम काय करतो हा. काम काय करतो काम काय करतो एका ताईची तर अशी कमेंट आली मला त्यांचा घरचा ऍड्रेस सांगा म्हणून मी तिथे जाते आणि विचारून येते
पण का तिथे सगळ्या व्हिडिओ मध्ये कमेंट करू हा लागले. विजी भाऊ कसं असतं माहितीये का, आपण जे काम करतो का आपले जे पब्लिक असतात जे दररोज आपल्याला बघतात त्या खूप एक्साइटेड असतात तुम्ही काय काम करता जाणून हा. घेण्यासाठी. आणि त्या खूप फर्स्टेड झाल्या असेल, ज्या ताईंनी हे विचारलं फर्स्टेड झाले असेल, तू सांगतच नसन कुठे काम करतो म्हणून, तू फक्त म्हणतो ड्युटीला जायचं, सकाळी उठतो डबा घेऊन जातो, पण काहीच त्याविषयी उल्लेख करत नाही. तर मग ते चुकीचं आहे साहेब. जर कधी तुम्ही तुमची सगळी लाईफ जर कधी युट्यूबला आणलेली असेल तर तुम्हाला ते सांगणं बंधनकारक आहे, कळालं का? हा, आणि कमेंट्स करण्याचा बी सगळ्यांना अधिकार आहे, म्हणून कमेंट्सला तुम्ही वाईट रिप्लाय नाही करू शकत, कळालं का? हा, असा विषय आहे मित्रांनो. चला धपाधप खाला म्हणून नाही, धपाधप खाला